हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल विनय मेडिकल आणि मी विनय मेडिकलची फार्मासिस्ट प्रेरणा तायडे। तर आज आपण पाहणार आहे मेडिकलची मॅनेजमेंट कशी करायची। सर्वात आधी मी सकाळी येतानाच सर्व साफसफाई वगैरे करून घेते। त्यामुळे काय आहे, साफसफाई करायची जरुरीच नाही, पण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी मी सर्व साफसफाई करते। त्यानंतर जे आयटम व्यवस्थित नाहीत ते व्यवस्थित ठेवते, कारण पेशंट असल्यामुळे जास्त धांदल होते। त्यामुळे आयटम इकडे तिकडे होतात, मग ते व्यवस्थित करावेच लागतात। त्यानंतर जे शॉर्ट आयटम आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पडतात, म्हणून साफसफाईसोबत आपण लक्ष देऊन काय शॉर्ट आहे काय नाही ते सुद्धा आपण पाहू शकतो। यानुसार तुम्ही मेडिकल एकदम व्यवस्थित आणि छान चालवू शकता। त्यानंतर कस्टमरसुद्धा करावे लागतात आणि सर्व ॲडजस्टमेंटसुद्धा करावी लागते। मी अशी तारीफ नाही करत, पण माझं मेडिकल मी खूप सुंदर ठेवते आणि शांतसुद्धा ठेवते। सर्व साफसफाई वगैरे करून घेतली आणि सर्व शॉर्टेज वगैरे पाहून घेतला की सर्व व्यवस्थित होते। त्यानंतर मग मी सर्व मेडिकल एकदम क्लीन करून घेतलं आणि तुम्ही पहा किती छान दिसत आहे माझं मेडिकल, एकदम प्रसन्न आणि कस्टमरलासुद्धा यावं वाटते। छान अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि तुम्हाला पण सांगा कसं वाटत आहे माझं मेडिकल। तुम्ही पण माझ्यासोबत नवीन काही शिकायसाठी पाहून घ्या। त्यानंतर हिशोब वगैरे केला आणि सर्व कामं व्यवस्थित केले। त्यानंतर हिशोब वगैरे झाला आणि मग मला शॉर्टलिस्ट काढायची होती। जे जे आयटम मला शॉर्ट वाटले ते सर्व मी एक वेळा माइंडमध्ये घेऊन घेतले होते। त्यानंतर सर्व लिहून घेतले आणि ऑर्डर प्लेस करून दिली, कारण मेडिकल मॅनेजमेंट म्हटलं म्हणजे सर्वच सांभाळता आलं पाहिजे। त्यानंतर मला डाक आला होता, त्याचा मी माल वगैरे काढला, बिल वगैरे चेक केलं, कारण कंपनीवाले एजन्सीवाले आपल्याला खूप प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात। त्यानंतर बिल वगैरे चेक केले आणि तुम्ही म्हणत असाल हे मी काय करत आहे। जर तुम्हाला याचा लॉंग व्हिडिओ पाहायचा असेल तर मी नक्कीच पोस्ट करेल। तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मला मॅनेजमेंट वगैरे जमत नाही, परचेस बिल कसे ठेवायचे, सेल बिल कसे ठेवायचे, त्यानंतर त्याची मॅनेजमेंट कशी करायची, एजन्सीला पेमेंट वगैरे देतो त्याची एंट्री वगैरे कशी करायची, ते मी तुम्हाला पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। बाय, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।